15 जुलै ते 9 ऑगस्ट कसा जाणार आहे मीन राशीसाठी येणारा काळ. एकतर मीन राशीची 7.5 सुरू आहे. त्यात गुरु म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी अस्त आहे. तर मी तुम्हाला सांगेन की हा काळ तुम्हाला आत्मचिंतन करण्याचा जास्त आहे. आर्थिक स्थिती थोडीशी म्हणजे कामाच्या ठिकाणी तुम्हाला फार मानसिक त्रास होऊ शकतो. खूप सारं प्रेशर येऊ शकतं. राग ही खूप जास्त येऊ शकतो. 7.5चा काळ आहे, त्यामुळे थोडंसं रागावर कंट्रोल करायचं आहे. तब्येतीची काळजी करणं फार गरजेचे आहे. त्याचबरोबर काही प्रगती जी आहे कामाच्या रिलेटेड ती थोडीशी स्लो होईल. व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही काही डिसिजन घेत असाल तर तिथे तुम्हाला थोडासा विलंब होईल. कामे तुम्ही जी करताय त्याच्यामध्ये गोंधळ होईल. त्यामुळे कृपा करून कुठलीही गोष्ट करत असाल तिथे तुम्हाला फार विचारपूर्वक डिसिजन घ्यायचं आहे. कोणाचा एक्सपिरियन्स जर असेल त्या क्षेत्रामध्ये त्याला तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांची काळजी घेणंही गरजेचं आहे, कारण 5व्या घरामध्ये एक गोचर आहे. आणि आर्थिक स्थिती ही हळूहळू होईल तुमची. त्यामुळे घाई करू नका. काही दिवस आहेत, नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. गोंधळ करू नका. ऊर्जा चांगली ठेवा आणि त्याचबरोबर थोडंसं घरामध्ये वाद होऊ शकतात. त्यामुळे भांडण थोडंसं या गोष्टी होऊ शकतात. चिडचिड होऊ शकते. तर या गोष्टीचा म्हणजे विचारपूर्वक काही गोष्टी करा. त्याचबरोबर मी तुम्हाला हे सांगेन की 7.5 आहे. जर खूप त्रास असेल तुम्हाला शनीचा, सातमुखी रुद्राक्ष नक्की घाला. आपल्या वेबसाईटचं नाव वरती देते आहे ॲस्ट्रोश्वेता 369, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. मीन राशीसाठी गुरु स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे, कारण गुरु जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही मीन राशीसाठी आपण जे बनवलेलं ब्रेसलेट आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. तर नक्की ऑर्डर करा. उपाय जे दिलेत ते नक्की करा. बेस्ट ऑफ